जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्ण कमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, मृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम्. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम्. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्.
इति श्रीमद्शंकराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं संपूर्णं। गोपालकृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवंताच्या लीलाच्या वर्णनामध्ये पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या स्कंदामध्ये आपण आता 11 आणि 12व्या अध्यायामध्ये प्रवेश करणार आहोत. मागच्या 2-3 अध्यायामध्ये आपण पाहिलं की अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या पुत्रांना मारलेलं आहे आणि त्यानंतर अर्जुनाने अश्वत्थाम्याची मानहानी केली. 8व्या अध्यायात आपण पाहिलं परीक्षितीचे गर्भामध्ये रक्षण केलं भगवंताने आणि त्यानंतर कुंतीने भगवंताची स्तुती केली आणि आपल्या पुत्रांच्या शोकासाठी युधिष्ठिराने आपला शोक व्यक्त केला. त्यानंतर युधिष्ठिराला घेऊन, सगळ्या पांडवांना घेऊन भगवंताने त्या शरशय्येवर पडलेल्या भीष्मांजवळ सगळ्यांना घेऊन गेले. भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्म पितामहांचा प्राणत्याग आपण पाहिला आणि त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन भगवान श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन इथपर्यंतचा भाग आपण आत्तापर्यंत पाहिला. आता आजच्या या 2 अध्यायांमध्ये, 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजाला जसं उचित आहे तसं स्वागत झालेलं आहे आणि 12व्या अध्यायामध्ये परीक्षित राजाचा जन्म, हे 2 अध्याय आपल्याला आज पाहायचे आहेत. तर या 22व्या प्रवचनामध्ये पहिल्या स्कंदामध्ये 11वा अध्याय जो आहे, कृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचे स्वागत झालेलं आहे. या ठिकाणी सूतजी सांगतात की श्रीकृष्णांचा विरह आत्तापर्यंत द्वारकावासियांना सहन करावा लागला आणि आता द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण येत आहेत आणि त्यांनी आपला पांचजन्य शंख वाजवून सर्वांना सूचित केलेला आहे. हा पांचजन्य जो शंख आहे त्याची पण कथा पुढे भागवतामध्ये येणारच आहे. समुद्रामध्ये प्राप्त झालेला हा पांचजन्य शंख, तो भगवंताचा अत्यंत आवडता असा शंख. भगवान श्रीकृष्ण म्हटलं की त्यांच्या डोक्यावर असणारं मोरपीस, मोर मुकुट आणि त्यांच्या हातामध्ये असणारा हा पांचजन्य शंख, त्या पांचजन्य शंखाचा ध्वनी ऐकूनच जे शत्रुवर्गाचे होते त्यांच्या मनामध्ये एक धाक निर्माण झाला आणि जे भक्त होते ते भगवंताच्या स्वागतासाठी पुढे आले आणि त्यांचं स्वागत केलं. आपण जसं या कार्तिक महिन्यामध्ये सुद्धा सकाळी उठून जेव्हा सूर्याला आपण ओवाळतो तेव्हा निरंजनेने ओवाळतो, त्याचप्रमाणे त्या भगवंतांना, त्या त्रिलोकीनाथाला लोकांनी अनेक भेटवस्तू देऊन भगवान श्रीकृष्णाचे स्वागत या ठिकाणी केलेले आहे. नतास्मते नाथ सदांग्री पंकजम विरंची वैरिंच सुरेंद्र वंदितम परायणम क्षेममिच्छेत छतां परम न यत्र काल प्रभवेत परप्रभू, असा या 11व्या अध्यायातली 6वा श्लोक आहे. या ठिकाणी सूतजी सांगत आहे की हे नाथ, आम्ही आपल्या चरणकमलांना सदैव नमस्कार करतो, कारण या चरणकमलांचा आश्रय प्रत्यक्ष ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि इंद्र हे यांनीसुद्धा घेतलेलं आहे. ते सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्या चरणाला वंदन करतात. ते चरण परमकल्याण इच्छिणाऱ्यांचे सदैव आश्रयस्थान आहेत. त्या चरणांना शरण गेल्याने परमसमर्थ असा काळसुद्धा त्या भक्तांचे कधी वाकडे करू शकत नाही. आपण आपल्या उपासनेमध्ये, दैनंदिन उपासनेमध्ये म्हणतो आणि प्रत्यक्षपणे गुरुवारी समर्थांच्या समाधीजवळ श्रीक्षेत्र सज्जनगडावर हा अभंग म्हणण्याची रीत आहे. त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधुसी तारक हे गुरुपाय. त्याचप्रमाणे आपण जसं म्हणतो कृष्णं वंदे जगद्गुरू, म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे सगळ्या जगताचे गुरु आहेत. त्यामुळे त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधुसी तारक हे गुरुपाय. त्याचप्रमाणे रोज श्री क्षेत्र सज्जनगडावर समाधीजवळ जी भोपाळी आपण म्हणतो, भक्ती ज्ञान अंतरकळा वैराग्याचा तू पुतळा, कंप सुटे त्या कळी काळात पण नाम दयाळा स्मरताचे. तुझे नाम घेतल्याबरोबर कळी काळालासुद्धा कंप सुटतो. तसंच या ठिकाणी न यत्र काल प्रभवेत परप्रभू,
म्हणजे काळसुद्धा त्याचे वाकडे करू शकत नाही, जो भगवंताच्या चरणाचा आश्रित झालेला आहे. तसंच समर्थांच्या अन्य रचनेमध्ये अजून एक अशीच ओवी आहे. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करती संचार, घालिता ते येर झार, लाविले भ्रमण जगदीशे. म्हणजे ज्या जगदीशाने, ज्या भगवंताच्या आज्ञेने रजनीनाथ आणि म्हणजे चंद्र आणि दिनकर म्हणजे सूर्य हे नित्य करीती संचार, म्हणजे त्यांच्या सांगण्याप्रमाणे या सगळ्या विश्वाचा डोलारा हा सुरू आहे. म्हणून त्या भगवंताला आमचा नमस्कार असो. या ठिकाणी सुतेजी सांगतात, आम्ही त्या चरणकमलांना सदैव दंडवत घालतो किंवा त्यांच्या चरणाचा आश्रय घेतो. आणि तत्रादि कोटी प्रतिमा क्षणो भवेत, म्हणजे भगवंता तुझा वियोग जो आहे, द्वारकावासी सांगतात की तुझ्या वियोगामध्ये एक एक क्षणसुद्धा कोट्यावधी वर्षाप्रमाणे आम्हाला भासतो. म्हणजे विरहाच्या वेदना कशा आहेत की अगदी थोडासा काळसुद्धा विरह झाला तरी तो आम्हाला कोटी कोटी वर्षाप्रमाणे वाटतो. आणि या ठिकाणी त्या द्वारकेमध्ये जी सगळे नगरवासी आहेत, जे कोणते त्या ठिकाणचे रहिवासी आहेत, ते कोण कोण आहेत त्याचीसुद्धा ओळख आपल्याला या ठिकाणी 11व्या श्लोकात करून दिलेली आहे. मधु भोज दाशार्ह अर्ह कुकुर अंधक वृष्णीभिः, आत्मतुल्य बरेल गुप्तां नागै भोगवतीं इव. ज्याप्रमाणे नाग आपल्या पाताळाचं रक्षण करतो, आपल्या ठिकाणी असणाऱ्या धनाचं रक्षणसुद्धा नाग करतात. परमपूज्य भगवान श्री श्रीधर स्वामी यांचं जन्मगाव जे आहे म्हणजे देगलूर, त्या ठिकाणीसुद्धा त्यांच्या वाड्यामध्ये पत्की भवनामध्ये नागाचाच त्या ठिकाणी शाप होता आणि तो नाग त्या ठिकाणी असणाऱ्या धनाचं रक्षण करत होता. हे सुद्धा आपण भगवान श्रीधर स्वामींच्या चरित्रामध्ये पाहतो. त्याचप्रमाणे भगवंतासारखे बलवान असणारे मधुवंश, भोजवंश, दाशार्ह, अर्ह, कुकर, अंधक आणि वृष्णी या सगळ्या वंशाची नावं पुन्हा पुढे आपल्याला भगवंताच्या जन्माच्या वेळेस पुन्हा येणार आहेत. त्या वंशातील यादव हे सगळे या द्वारकेचं रक्षण करीत होते. आता आपण त्या ठिकाणी पाहिलं तर द्वारका आणि बेट द्वारका असे दोन त्या ठिकाणचे मंदिर आहेत. या द्वारकेचं वर्णन या ठिकाणी या अध्यायामध्ये केलेलं आहे. ही द्वारका ही अत्यंत वैभव संपन्न होती. भगवंताच्या काळामधली द्वारका जी आहे ती या समुद्रामध्ये असणारी बेट द्वारका आहे. अनेक पवित्र वृक्ष, वेली, फुले, फळांचे वृक्ष त्या ठिकाणी होते आणि भगवंताच्या स्वागतासाठी तोरणं, ध्वज, पताका, सुगंधित द्रव्यांचा सडा असा त्या ठिकाणी घातलेला होता. जेव्हा आपल्या घरीसुद्धा एखादं मंगल क्षण असतो, मंगल कार्य असतं, त्यावेळेसुद्धा दही, अक्षता, फळे, ऊस, पाणी यांचे भरलेले कलश ठेवून आपण आपल्याकडे येणाऱ्या महान विभूतींचं स्वागत जसं करतो तशी ही द्वारका सजलेली होती. निशम्य प्रेष्ठ मायांतम वसुदेवो महामनाः, अक्रूरश्च उग्रसेनश्च रामश्च अद्भुत विक्रमः, प्रद्युम्न चारुदेष्ण सांबो जाम्बवती सुतः, प्रहर्ष वेगोच्छ शीतशयना सनभोजना शयनासन भोजना. म्हणजे त्या ठिकाणी कोण कोण होते ते सांगतात की प्रत्यक्ष वसुदेव भगवंताचे पिता आहेत, अक्रूर आहेत, उग्रसेन आहेत, बलराम आहेत, प्रद्युम्न आहेत, चारुदेष्ण आहेत, जांबवती पुत्र सांब हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांना ही बातमी कळाली की आता भगवान श्रीकृष्ण येत आहेत आणि इतक्या वर्षांनी येत आहेत. त्यामुळे ते आपले रोजचे व्यवहार सोडून आनंदाने गजराज मोठ्या हत्तीला समोर ठेवून, म्हणजे एक शुभ लक्षण म्हणजे हाती समोर आणि मग मागे सगळे भगवंताचे नातेवाईक, भगवंताच्या कुळातील मोठमोठे योद्धेसुद्धा त्या ठिकाणी मंगलवाद्य आणि ब्राह्मणांना बरोबर घेऊन स्वागतासाठी निघालेले आहेत. आणि स्वागत म्हटलं की त्या ठिकाणी नट आहेत, नर्तक आहेत, गायक आहेत, सूत, मागध, बंदीजन हे सगळे भगवंताचे चरित्र गायन करणारे आहेत. ते सुद्धा त्या ठिकाणी भगवंताच्या स्वागतासाठी येत आहेत. आता जेव्हा प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं, भेट झाली, त्यावेळेस भगवंताने त्या सगळ्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. कोणाला शब्दांनी त्यांचा सन्मान केला, नमो नमः, नमस्कार, आपले स्वागत आहे असं म्हणून हात जोडून भगवंतांनी त्यांचं अभिवादन त्यांना केलेलं आहे.
कोणाला प्रत्यक्ष आलिंगनसुद्धा दिलेलं आहे. ज्यांची जशी ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. जसा जो ज्या भावनेने माझ्याकडे पाहतो त्या सगळ्यांना मी माझा समजतो असं भगवंताने सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे काही जणांना हास्यमुद्रेने सुद्धा त्यांनी स्वागत केलेलं आहे. जे वडील होते, आपल्यापेक्षा मोठे होते, त्यांचे त्यांनी चरणस्पर्श करून आशीर्वादसुद्धा घेतलेले आहेत. जे आपल्या बरोबरीचे होते, मित्र होते, त्यांनासुद्धा गळाभेट दिलेली आहे. प्रविष्टस्तु गृहं पितरो परिष्वक्त स्वमातृभिः ववंदे शिरसा सप्त देवकी प्रमुखा मुदा. 28व्या श्लोकात हे सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण आता त्या द्वारकेमध्ये आल्यानंतर आपले माता पिता वसुदेव आणि माता ज्या आहेत त्यामध्ये देवकी आहे, रोहिणी आहेत, वसुदेवांच्या 7 पत्नी होत्या, त्या सगळ्या म्हणजे देवांच्या भगवंताच्या माता आहेत. आणि म्हणून आपल्या माता पित्यांच्या महालामध्ये भगवंत गेलेले आहेत. आणि त्यानंतर यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मग भगवंत आपल्या 16,000 पत्नींच्या महालाकडे निघाले आहेत. या 16,000 पत्नींच्या बाबतीत श्रीमद भागवताच्या कथेमध्ये अनेक प्रसंगी हा प्रसंग अगदी खुलवून सगळेजण सांगत असतात. जेव्हा सुदामा त्या ठिकाणी गेले त्या काळचं वर्णन करतात की सुदामांना भगवंत सांगतात, आता या माझ्या 8 पत्नी आहेत, त्या तुमचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे सुदामांनी त्या ठिकाणी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव असं म्हणत आणि नंतर 16,000 ज्या पत्नी आहेत त्यांनीसुद्धा सुदामदेवांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. आता ते आशीर्वाद देताना सुदामदेव कसे थकलेले आहेत ते हे भागवतकार खूप चांगल्या प्रकारे सांगतात. आता या ठिकाणी या ज्या भगवंताच्या पत्नी आहेत त्यांचे नियम होते, ते नियम कसे आहेत हे सांगतात. श्री गुरुचरित्रामध्ये पत्नी धर्म सांगितला आहे, त्याचप्रमाणे पतिव्रतेचा धर्मसुद्धा सांगितलेला आहे. आणि हाच धर्म याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. क्रीडा शरीर संस्कारम समाजोत्सव दर्शनम हास्यम परग्रहे यानम त्यजेत प्रोषित भर्तृकाहा. म्हणजे आपले पती परगावाला गेल्यानंतर पतिव्रता स्त्रियांनी खेळ, त्यानंतर सुंदर वेशभूषा, सभा संमेलनामध्ये जाणे, हास्य विनोद करणे, दुसऱ्यांच्या घरी जाणे, ह्या 5 गोष्टी या त्यांनी त्याग केल्या पाहिजेत. या नियमांचे पालन सर्वांनी करावे असं या याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आणि श्री गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. तर त्या सगळ्या 16,000 स्त्रिया या 5 नियमांचे पालन करीत होत्या. पण आता प्रत्यक्ष आपले पती भगवान श्रीकृष्ण परत आलेल्या असल्यामुळे त्या सर्व पत्नींनी या सर्व नियमांचा त्याग केलेला आहे असं या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये मूळ श्लोकात सांगितलेलं आहे. पुढे सांगतात की ज्याप्रमाणे वायू बांबूचे घर्षण करून अग्नी निर्माण करतो आणि नंतर तेच बांबू त्या सगळ्या जंगलाला जाळून टाकतात त्या अग्नीमुळे, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने भारभूत झालेल्या बलाढ्य राजांमध्ये स्वतःच फूट पाडून परस्परांशी त्यांना एकमेकांमध्ये लढवून आणि शिवाय स्वतः हाती शस्त्र न धरता अनेक औक्षहिणी सैन्यांचा नाश करविला. आणि नंतर स्वतः भगवान श्रीकृष्णसुद्धा यांनीसुद्धा आपल्या देहाचा त्याग केलेला आहे. या सगळ्यांची आठवण या अध्यायामध्ये करून दिलेली आहे. याचा सांगण्याचा अर्थ असा की ते भगवान या सगळ्या संसारामध्ये असून 16,008 पत्नी असून संसारी लोक हे मात्र त्यांना आपल्यासारखे संसारी असे समजतात. आपल्यासारखे कर्म करताना त्यांना पाहून हा पण आपल्यासारखाच या संसारामध्ये आसक्त आहे असे लोक समजतात. भगवंताने गीतेमध्ये एक श्लोक दिलेला आहे, ते म्हणतात अवजानांती माम मूढाः मानुषीं तनु आश्रिताः परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरः. असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे हा त्या अज्ञानी लोकांचा मूर्खपणाच आहे की ते भगवंताला सुद्धा आपल्यासारखे समजतात. आपण सुद्धा अशाच प्रकारे भगवंताबद्दलचं आश्चर्य व्यक्त करतो जेव्हा सीतेचं हरण झालेलं आहे. राम आणि लक्ष्मण हे दोघे एवढे मोठे
सत्पुरुष, देव माणूस, देव प्रत्यक्ष देवाचा अवतार असणारे सुद्धा त्या पत्नीच्या वियोगामध्ये त्या जंगलामधल्या प्रत्येक झाडाला, पानांना, वेलींना विचारत होते की तुम्ही सीता पाहिली आहे का? असं जेव्हा आपण पाहतो आणि आपणसुद्धा असाच विचार करतो, तेव्हा आपण भगवंताला आपल्याप्रमाणे संसारी आहेत असे समजतो. एक कथा अनेक प्रवचनांमध्ये सांगितली जाते. 1-2 मिनटात ती सांगतो, मग आपण पुढे जाऊया. एका भक्तांच्या मनामध्ये तळमळ होती सद्गुरूंची भेट घ्यावी. त्यांना आदेश झाला, दृष्टांत झाला की या गावी जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सद्गुरूंची प्राप्ती होणार आहे आणि तुम्हाला अनुग्रह होणार आहे. त्याप्रमाणे त्या दिलेल्या पत्त्यावर ते सद्ग्रस्त गेले आणि त्यांनी जाऊन ते दार ठोठावलं आणि दार आतून उघडण्यात आलं. तेव्हा त्याने आतमध्ये प्रवेश केला आणि स्वतःची ओळख सांगितली आणि समोर दिसणाऱ्या त्या वयोवृद्ध अशा व्यक्तीचं त्याने चरणस्पर्श केला आणि त्यांनी आपलं येण्याचं कारण सांगितलं की मला आदेश झाला की आपल्याकडे आल्यानंतर आपण मला गुरुमंत्र देणार आहात आणि अनुग्रह देणार आहात, म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. आता ते जे घरातले जे गृहस्थ होते म्हातारे, ते आपल्या मुलांबाळांबरोबर, नातवांच्याबरोबर खेळत होते. आता नातवांबरोबर खेळत असताना त्या गृहस्थाने यांच्याकडे फक्त पाहिलं, त्यांना बसायला सांगितलं आणि ते जे नातू वगैरे बरोबर होते ज्यांच्याशी ते खेळत होते त्या सगळ्यांना बाजूच्या असणाऱ्या विहिरीमध्ये त्यांनी ढकलून दिलं, आतमध्ये टाकून दिलं. आता आपले नातू त्या विहिरीमध्ये गेले याचं दुःख त्या ग्रस्तांना नव्हतं आणि ते यांना म्हणतात की आता तुम्हाला अनुग्रहाबद्दल जे विचारायचं आहे ते आता आपण शांतपणे बोलूया, कारण हे मुलं वगैरे असताना मग मी तेवढ्या शांततेने तुमच्याशी बोलू शकत नाही. तेव्हा हे बाहेरून आलेले गृहस्थ जो शिष्य म्हणतो की आधी त्या मुलांना बाहेर काढा. तेव्हा ते घरातले गृहस्थ म्हणतात, अरे तुमचं किती विचित्र तुमचं वागणं असतं म्हणे. त्या मुलांबरोबर मी खेळत होतो तेव्हा तुम्हाला ते योग्य वाटलं नाही. आता त्या मुलांचा संग मी सोडून तुमच्याशी निस्संग होऊन परमार्थ चर्चा करण्यासाठी आता मी मोकळा झालो, तर तेव्हा तुम्हाला ते सुद्धा पाहत नाही. म्हणजे निस्संग भगवान श्रीकृष्णांना संसारी आहेत असं लोक समजतात आणि त्यांना आपल्यासारखे समजतात. अवजानान्ति मां मूढाः मानुषीं तनुमाश्रिताः. भगवंत हा तुमच्या आमच्यासारखा शरीराचा आश्रय आहे असे लोक समजतात. त्याचप्रमाणे आता आपल्या साखरखेडा निवासी श्री प्रल्हाद महाराज यांची पुण्यतिथी येत आहे. कार्तिक शुद्ध चतुर्थी, म्हणजे ही आता 43वी पुण्यतिथी आता येणार आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीच्या दिवशी. त्यांच्या एका भजनामध्ये एक पद आहे, चांगलं छान आहे, ते पण या ठिकाणी उपयुक्त असं आहे. तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती. भक्तजनांना तारा यास्तव अवतरला तू भूवरती. तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती. पुढे म्हणतात, नारायण तू प्रल्हादा रे, स्वामी जगाचा तू श्रीपती. अज्ञानाने जन हे तुझला, पहा किती हो नर म्हणती. अज्ञानाने प्रल्हाद महाराजांना सुद्धा आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारखाच माणूस आहे असे हे लोक समजतात. म्हणून या भवसागराला पार करण्यासाठी आम्ही तुझ्या चरणाशी आलेलो आहोत. भक्तजनांना तारा यावस्तव अवतरला तू भूवरती. अशा प्रकारे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनासुद्धा अनेक जण आपल्यासारखेच समजत होते. म्हणून पुढे म्हणतात, एतदीशनुमिष्यस्य प्रकृतिस्थेपि तद्गुणैः न युज्यते सदा आत्मस्थैर्यतां बुद्धिस्तदाश्रयाः. म्हणजे भगवंताची हीच महती आहे की भगवंत स्वतः निरीच्छा आहेत, ते कुठेही आसक्त नाहीत आणि प्रकृतीच्या आश्रयाने ते या ठिकाणी कार्य करतात, अवतार धारण करतात, पण तिच्या गुणांनी ते कधीही लिप्त होत नाही. आपण म्हणतो अष्टधा प्रकृती, सत्व रजस तम, या तिन्हीचा आश्रय घेऊन भगवंतांनी हा सगळा संसार निर्माण केला आहे आणि त्याच त्रिगुणामध्ये आपण सर्वजण गुरफटले गेलेलो आहोत.
जसे नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधली लिप्त होत नाही, म्हणजे भगवंत त्यामध्ये लिप्त होत नाहीत. गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा श्लोक आहे. ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी न त्वं तेषु ते मयी. म्हणजे भगवंत म्हणतात ती सर्व जे भूतजात आहे ते सगळे माझ्यामध्ये आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही. आणि याचा अर्थ मी त्यापेक्षाही वेगळा आहे, कारण त्या आपल्या स्वामींचा महिमा ते जाणत नाहीत, म्हणून ते मला तुमच्यासारखे समजतात. अशा प्रकारे भगवंताच्या या सगळ्या स्त्रियांनी त्या सगळ्या एकमेकाला म्हणत होत्या की आपण एकांत सेवी आहोत, असं हा भगवंत म्हणतो. आणि स्त्री लोलूप असाच भक्त असे ते आपल्या पतिदेवांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना समजत होत्या, कारण त्या आपल्या स्वामींचा महिमा जाणत नव्हत्या. आणि असं म्हणून या ठिकाणी हा जो अध्याय आहे भगवंताचं स्वागत द्वारकेमध्ये कसं झालं ते सांगणारा हा अध्याय इति श्रीमद्भागवते पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे नैमिषोपाख्याने कृष्णद्वारका प्रवेशो नाम एकादशोऽध्यायः. आता हा 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आपल्या श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा संदेहवरण नामाचा एक समास आहे, दशक 9 समास 9. त्यामध्ये एक उभी आहे, आपण भ्रमे लहान आणला केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड तयाला कळेल कैसे. आपण स्वतः संकुचित झालो आणि ब्रह्मांड ब्रह्म ही संकल्पना समजायचा आपण प्रयत्न करत आहोत, तरी मग ब्रह्मांड त्याला कळेल कैसे. ते कसं कळणार, जोपर्यंत आपण उदात्त होत नाही, जोपर्यंत आपण विचाराने संपन्न होत नाही, जोपर्यंत आपण भगवंताशी शरणागत होत नाही, तोपर्यंत तो भगवंत आपल्याला कळेल कसा, तो आपल्या अंतरंगामध्ये स्थिर कसा होईल. कारण आपण देहबुद्धी घेऊन त्याच्याकडे जात असतो. देहबुद्धी ही जी आहे त्याचा त्याग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्मबुद्धी आपल्यामध्ये स्थिर होणार नाही. आणि ती झाल्यानंतर भगवंताचा वियोग काय, भगवंताशी संयोग काय, दोन्ही गोष्टी आपण, कारण आपणच भगवत स्वरूप आहोत हे जेव्हा भक्ताच्या लक्षात येतं त्याला म्हणजे आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला विदेही कणवे दास तैसा मिळाला, आपण जे म्हणतो त्याचा अनुभव भगवंताशी एकरूप झाल्याशिवाय येणार नाही. आणि म्हणून भगवंताच्या वियोगामध्ये आहोत आणि त्याच्या वियोगामध्ये प्रत्येक क्षण आम्हाला कोटी वर्षासारखा वाटतो. हा जो भाव त्या ठिकाणी भगवंताच्या सगळ्या नातेवाईकांच्या ठिकाणी, पत्नींच्या ठिकाणी, पट्टराण्यांच्या ठिकाणी होता, तो भावसुद्धा नष्ट झाला पाहिजे, हेच या अध्यायामधून आपल्याला समजतं. आता आपण पुढच्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत एक भजन आपण या ठिकाणी म्हणूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ